नाशिक शहर परिसरातील शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना बस प्रवासासंदर्भात मोठी समस्या निर्माण झाली आहे। शाळा किंवा महाविद्यालय सुटल्यानंतर उशिराने बस स्थानकावर येत असल्यामुळे घरापर्यंत पोहोचण्यासाठी नेहमीच कसरत घ्यावी लागते। युवतींच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना केली आहे। याच्या माध्यमातून अमृता पवार आणि कुमारी वैशाली पेखळे यांच्या नेतृत्वाखाली आज शहरातील अपुऱ्या बस सेवेसंदर्भात विविध शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी एनडी पटेल रोडवरील महाराष्ट्र राज्य एसटी परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा नेला। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला। युवतींच्या विविध घोषणांनी स्थानिक परिसर दुमदुमून निघाला। शिक्षण घेणाऱ्या मुलींना शासनाकडून गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी देखील शैक्षणिक सवलतीचा पास मिळावा, ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना नाशिक शहरात येण्यासाठी बस फेऱ्या वाढवाव्यात, अनेक मार्गांवर विद्यार्थिनींना महिलांना बसची भर उन्हात वाट पाहत उभं राहावं लागतं, यासाठी एसटी महामंडळाने शेडची उभारणी करावी आदी असंख्य मागण्या या मोर्चादरम्यान करण्यात आल्या। युवतींसाठी स्वतंत्र बस उपलब्ध व्हावी ही देखील मागणी यावेळी करण्यात आली। एसटी परिवहन महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून मागण्या पूर्ण करण्याची विनंती यावेळी करण्यात आली। अमृता पवार यांनी या प्रसंगी बोलताना अधिक माहिती दिली। स्पेशल मुलींसाठी बसची मागणी करायची आहे। मुली ह्या बसमध्ये चढू शकत नाही, खूप गर्दी असते, मुलं त्यांची छेडछाड करतात, इथे ती छेडछाड थांबवायची आहे। परत मुलींना कॉलेजमध्ये वेळेवरही पोहोचता येत नाही, कंडक्टर लोक त्यांना सुट्टे पैसे परत देत नाही, अशा बऱ्याचशा समस्या मुलींच्या आहेत, ज्याच्यामुळे आम्ही त्यांचं शिक्षण, त्यांना छेडछाड याच्यापासून त्यांची सुरक्षता याच्यासाठी आम्ही स्पेशल बसची मागणी केलेली आहे। स्पेशल मुलींची बस आणि स्पेशल मुलींचा बस स्टॉप असं मागितलेलं आहे। त्याच्यात कंडक्टर महिला आणि कंडक्टर ड्रायव्हर महिला असं दोन्ही असतील। तर त्यांनी सांगितलंय की ते तसं करतील, त्याला वेळ लागेल कारण की त्यांच्याकडे बस ड्रायव्हर आणि बस कंडक्टरचं खूप प्रमाण कमी आहे, त्याची भरती चालू आहे। एकदा ती भरती पूर्ण झाली तर मग ते देणार आहेत आम्हाला बसेस। 12 बसेस आम्ही मागितलेल्या आहेत सुरुवातीला, नंतर त्याची संख्या वाढेल, पण 12 बसेस ह्या आम्ही लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करणार आहोत। कुमारी वैशाली पेखळे हिने देखील मनोगत व्यक्त केलं। एक छोटासा निवेदनाचा कार्यक्रम ठेवला होता आणि आमची सर्वात महत्त्वाची मागणी आहे की नाशिकमध्ये जसे दिल्लीमध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत, पुण्यामध्ये आहेत, तर आम्हाला नाशिकमध्ये युवतींसाठी स्वतंत्र बस सुविधा हवी आहे आणि त्यासाठी आम्ही आज निवेदन दिले आहे। त्यामध्ये आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये किंवा बस स्टँडवर मुलींची चर्चा केली तेव्हा मुलींनी आम्हाला सांगितलं की जर आम्ही 11:30ला कॉलेज सुटतं, 150 ते 200 मुलं आणि मुली एकाच बससाठी गराडा घालतात आणि या बसमध्ये मुलं दमदाटी करून बसतात। मुली तसं करू शकत नाही, मुली घाबरतात। मग काही युवती 11:30च्या बसने घरी जातात तर काही 12-12:30च्या बसने घरी जातात। या युवतींना गावाच्या वेशीवर जाता क्षणी शेजारच्यांच्या एका प्रश्नाचे उत्तर द्यावे लागते की तू उशिरा का आली, या प्रश्नांना त्यांनी काय उत्तरं द्यायची। आणि त्यामध्येच आपले पालक असे समजतात की आपली मुलगी व्यभिचारी आहे म्हणून तिचं कॉलेजही बंद होतं। त्यामुळेच आम्हाला आमच्या मागण्या आहेत की युवतींना ह्या सगळ्या प्रश्नांना आळा घालण्यासाठी, त्यांच्या असणाऱ्या छेडछाडीचे प्रकरण रोखण्यासाठी आम्ही युवतींसाठी स्वतंत्र बस सुविधा व्हावी यासाठी प्रयत्न करत आहोत। देव उभारी घेऊ भरारी, देव उभारी घेऊ भरारी, राष्ट्रवादी युवती लय भारी।